हे बघा, सरकारने एक THR पुरवलाय 0 ते 3 वर्ष गरोदर स्तनदा मातांसाठी. तो THR इतका निकष दर्जेचा आहे. THR येतानाच त्या THR मध्ये इतका घाण वास येतो. माझी अशी विनंती आहे की तो जो THR तो दिला जातोय तो जर चांगला दर्जाचा आला नाही तर आम्ही संघटनेमार्फत उपोषण करायचं ठरवलंय. कारण तो THR म्हणजे गुरंही खात नाही तर लहान मुलं कसे खातील? गुरांना तो THR जातोय तर गुरांना सुद्धा आजार येतोय तो THR खाऊन. तर मला सांगा, तोच THR आम्ही 1 ते 3 वयोगटाच्या पोषण मुलांना देतोय, पोषक आहार तर तो कसा पासला पाहिजे? म्हणून मी तुम्हाला सांगते की आम्ही जर ह्या जिल्ह्यामध्ये आमचा THR चांगल्या दर्जाचा आला नाही तर त्याच्यासाठी आम्ही लवकरच जिल्ह्यामध्ये उपोषण करणार आहेत पालकांना घेऊन. मी सुनीता पाटील, राज्य सचिव. अंगणवाडी सेविकांना मतदानाचं काम होतं, निवडणुका होत्या तेव्हा अंगणवाडी सेविकांना लाडके बहिणीचं काम दिलं. अंगणवाडी सेविकांनी ते फार उत्कृष्टरित्या केलं आणि हे सरकार निवडूनही आलं. परंतु आता तेव्हा त्यांनी काहीच पाहिलं नाहीये. फॉर्म भरून घेतले, त्यांच्या खात्यात फटाफट पैसेही टाकले आणि आता लाडक्या बहिणीचे पैसे रोखून धरलेले आहे आणि त्यांचे पात्र आहेत की अपात्र आहेत ते काम करण्याचं काम पुन्हा अंगणवाडी सेविकेवर दिलेलं आहे. अंगणवाडी सेविका गाव पातळीवर काम करते आणि हे असं पुन्हा दिलं तर आमच्या म्हणजे गावामध्ये आमच्या भांडणं होण्याची शक्यता आहे. न त्या होत्याच आहेत, शक्यता नाही, होतच आहेत भांडणं. कारण कोणाला जर नाकारलं, अपात्र म्हटलं तर ते सरळ आमच्यावर भांडणार आहेत ना. आम्ही तर काही त्यांना पैसे देणार नाहीये. तर हे काम अंगणवाडी सेविकेचं थांबवायला पाहिजे. आम्ही अंगणवाडी सेविका हे सर्वेक्षणाचं काम करणार नाही असं आम्ही सरकारला ठासून सांगतो. पुढचं आमचं आहे 30 तारखेपर्यंत मोर्चा आहे. 30 तारखे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. 9 तारखेपासून सुरू झाले, पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालूच आहे आणि पुढची स्टेप आमची जे आमच्या राज्याचे लोक सांगतात तसं आम्ही पूर्ण करणार.